विजय मिळाल्यानंतर आता सत्तेच्या चाव्या हातात येण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मोठी ठिणगी पडली आहे। खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद आता थेट चव्हाट्यावर आलाय। काय आहे प्रकरण पाहूया। चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसनं 27 जागा जिंकत सगळ्यात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला, पण हा आनंद फार काळ टिकला नाही। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गंभीर आरोप केलाय की पक्षाचेच काही बडे नेते हे त्यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांची पळवापळवी करतायत। वडेट्टीवारांचं नाव न घेता त्यांनी आपले नगरसेवक पळवणं थांबवा असा थेट इशारा दिलाय। महापौर निवडीच्या तोंडावर काँग्रेसमधील ही गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचेच आहे, मी देखील काँग्रेसचीच आहे, पण विजय वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे। फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, त्यांचं काम फार मोठं आहे। म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही। आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे, मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही। त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही। म्हणून माझा मतदारसंघ आहे, मी निवडून आणलेले म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी AB फॉर्म दिले, निवडून आणले। जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक आहे। तर धानोरकरांच्या या आरोपांना विजय वडेट्टीवार यांनी तितक्याच जळजळीत शब्दात प्रत्युत्तर दिले। वडेट्टीवार यांनी म्हटले की खासदार प्रतिभा धानोरकर या पक्षात नवखे आहेत, केवळ 6 वर्षच त्यांना पक्षात झाली आहेत। त्यांचे पती बाळू धानोरकर यांनाही मीच पक्षात आणलं होतं। मी 25 वर्षांपासून जिल्हा सांभाळतोय, त्यामुळे कुणी मला ढवळाढवळ करू नका असं सांगू नये। एवढंच नाही तर धानोरकरांनीच वडेट्टीवार समर्थकांची तिकीटं कापल्याचा दावाही त्यांनी केलाय। खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत, तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचे काम आहे आणि खासदारांचंही काम आहे। आता चंद्रपूर महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल हे आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। तर चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण जागा या 66 आहेत। यामध्ये काँग्रेस आणि जनविकास या पक्षाच्या मिळून 30 जागा निवडून आल्यात, तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या 24, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि वंचित यांच्या मिळून 8 जागा निवडून आल्यात। यामध्ये MIMची 1 जागा निवडून आली आहे, तर बहुजन समाज पार्टीची 1 आणि अपक्षांच्या 2 अशा जागा निवडून आलेल्या आहेत। चंद्रपूर महापालिकेत बहुमतासाठी 34 हा आकडा आवश्यक आहे। यात काँग्रेसकडे 27 जागा आहेत, तर भाजपकडे 23 जागा आहेत। अशातच किंग मेकर ठरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गिऱ्हे यांनी ओपन ऑफर दिली आहे। जो आम्हाला महापौर पद देईल त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ असं गिऱ्हेंनी जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। कुणासोबत जायचं, कुणाशी युती आघाडी करायची हे काही ठरलं का आणि वरिष्ठांशी या संदर्भात बोलणं झालं? नाही, अजून कोणाशी काही ठरले नाही, सगळ्या चर्चा सगळ्या होऊन आली आहे। त्याच्यामुळे मी माझा प्रस्ताव सगळ्यांना सांगितलेला आहे का मला माझ्या पक्षाला महापौर द्यावा। मी अशी काँग्रेसच्या नेत्यांकडे बी चर्चा केलेली आहे। जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा काँग्रेसने लढली, महाविकास आघाडी असताना सुद्धा त्याच्यात लोकसभा पण काँग्रेसच लढत आली आहे। त्याच्यामुळे जिल्ह्यात कुठेतरी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे। त्यांनी आम्हाला महापौर करावं अशी माझी मागणी मी त्याच्यासमोर ठेवलेली आहे। मात्र भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाची ही ऑफर फेटाळून लावली आहे। उबाठा गटाला महापौर पद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले। त्यामुळे आता महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला असून भाजप देखील आपला महापौर बसवण्यासाठी हालचाली करते। एकीकडे काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि दुसरीकडे महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा, यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच हा अधिकच वाढलाय। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील हा वाद आता दिल्ली दरबारी जाणार का आणि सरते शेवटी चंद्रपूरच्या महापौर पदावर कुणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। भैरव दिवसे, LS मराठी, चंद्रपूर।